पुढच्या महिनाभरात कधी आपल्या बाबतीत चांगल्या गोष्टी ऐकायला मिळणार आहेत, कोणता काळ हा चिंताजनक ठरू शकतो, अशा गोष्टींचा अंदाज मासिक राशी भविष्याच्या माध्यमातून येऊ शकतो. म्हणूनच 12 राशींपैकी तुला अर्थात तूळ राशीच्या व्यक्तींच्या मासिक राशी भविष्यात मार्च महिन्याच्या बाबतीत नेमके काय सांगितलंय याची माहिती कोल्हापूरच्या ज्योतिष अभ्यासक श्रद्धा राठोड यांनी दिली आहे. मार्च 2024 येणारा महिना हा तूळ राशीच्या जातकांसाठी प्रगतिकारक लाभदायी ठरेल, परंतु त्यासोबतच वाणी व धन खर्चावर नियंत्रण ठेवणे त्यांच्यासाठी आवश्यक ठरेल. तूळ रास ही नेहमी जीवनामध्ये लाईफमध्ये बॅलन्स ठेवून चालणारी रास म्हणून ओळखली जाते. येणारा महिना हा विद्यार्थ्यांसाठी चांगला उत्तम ठरणार आहे, तर कलाकार लोकांसाठी चांगला आहे. याशिवाय टेक्निकल फील्डमधील विद्यार्थ्यांसाठी थोडं सजग राहणं आवश्यक आहे. व्यापारी वर्गांसाठी येणारा काळ हा चांगला असणार आहे, तर नोकर वर्गासाठी नोकरदार लोकांसाठी ऑपॉर्च्युनिटीनी भरलेला असा हा मार्च महिना असणार आहे. शेअर मार्केटच्या बाबतीमध्ये सगळ्यांचं मत ऐकून परंतु स्वतः इंट्युशन्स जे सांगत असेल त्यावर काम करणं आवश्यक ठरेल. इन शॉर्ट, सुनो सबकी करो मन की हे उत्तम ठरेल. वाणी व धन योग्य वेळी योग्य ठिकाणी खर्च करणे उत्तम ठरेल. शिवाय परिश्रम वाढणार आहेत, परंतु वाढलेल्या परिश्रमाला जेव्हा तुम्ही मेहनतीने इमानदारीने पुढे घेऊन जाणार आहात तेव्हा त्याचे फलस्वरूपही खूप उत्तम ठरणार आहे. गृहस्थ जीवनामध्ये सामंजस्याला महत्त्व देणे आवश्यक ठरेल, तर वडिलांसोबत वैचारिक मतभेद टाळणे उत्तम ठरेल. तूळ राशीच्या जातकांसाठी मार्च महिन्यामध्ये आरोग्यदृष्ट्या जर बघितलं तर स्किन रिलेटेड इश्यूज आणि ॲलर्जिक इश्यूजचा त्रास होण्याची शक्यता आहे, तेव्हा या बाबतींमध्ये त्यांनी काळजी घेणे महत्त्वाचे ठरेल. एकंदरीत बघता तूळ राशीच्या जातकांसाठी येणारा महिना हा पहिल्या आठवड्यामध्ये जास्त लाभदायी, तर बाकीचे आठवडे कंपॅरेटिव्हली कमी लाभदायी ठरणार आहेत. त्या अनुषंगाने आपण प्लॅनिंग करणं उत्तम ठरेल. येणाऱ्या मार्च महिन्यामध्ये तूळ राशीच्या जातकांनी काही खास सावधानी बाळगणे खूप गरजेचे आहे. ते म्हणजे भौतिक सुखाच्या बाबतीमध्ये किंवा भौतिक दिखावा शोबाजीपासून लांब राहणे उत्तम ठरेल. तर याशिवाय वाणीवर नियंत्रण ठेवत आपण कोणतेही काम करणे उत्तम ठरेल. एकंदरीत बघितलं तर येणारा महिना हा तूळ राशीच्या जातकांसाठी लाभदायी ठरावा किंवा चांगला जावा यासाठी जनरल उपाय पांढऱ्या रंगाचा वापर जास्तीत जास्त करावा. याशिवाय सूर्यनमस्कार नियमित करावा. लोकल 18 साठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर.